नागपूर शहराचे नवयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना कायद्याच्या चौकटीत आणले जाईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना संपूर्ण संरक्षण आणि विश्वास देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सोमवारी त्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी निवृत्त पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंग यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शहरातील गुन्हेगारी, वाहतूक, महिला सुरक्षा आणि नागरिकांशी संवाद या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पाईक होतो आहे आणि राहू. पोलिसिंग हे रिॲक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोॲक्टिव्ह हे तिन्ही स्वरूपांचं असतं. एज्युकेशन, अवेअरनेस आणि एन्फोर्समेंट हे पोलिसिंगचे भाग असतात. कायद्याचा ज्यावेळेला आम्ही अंमल करतो त्या अंमलाबरोबर जनजागृती करणं आणि शिक्षण, लोकांमध्ये प्रबोधन करणं हे सुद्धा पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या समाजात मदत करणं, सेवा करणं आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याला भरवण्याची संस्कृती आहे. विकृती जी असते ती दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेण्याची असते आणि प्रकृती स्वतःच्या ताटातलं स्वतः खाण्याची असते. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं. आणि त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरी मधील पसायदानाबद्दल खूप डिटेलमध्ये बोललेलो होतो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो प्राणी जात. विश्वबंधुत्वाची, सौहार्दाची आणि प्रेमाची शिकवणूक देणाऱ्या धर्माबद्दल बोललो. त्याच्यानंतर मी व्यसनाधीनता, ड्रग्ज, कारण मी 3 रेव पाट्यावर रेड केलेले आहेत, त्या अनुषंगानं, ड्रग्सच्या अनुषंगानं युवकांचं प्रबोधन केलं. पोलीस मधल्या करिअर मधल्या संधी आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट बद्दल माहिती दिली. पण हे रचनात्मक चांगलं होतं आणि चांगलं बोललेलो आहे. त्यातून कुणी काय अर्थ लावला याच्याबद्दल बोलणं उचित नाही. यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचं मी भंग केलेला नाही. हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSS ला 100 वर्ष पूर्ण. विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नागपूरमध्ये कायदा हातात घेणाऱ्या किंवा समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गुन्हेगारांना कायद्याप्रमाणे शिक्षा होईल आणि कायदा मोडणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षितेबाबत बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष दिले जाईल. सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था आणि संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविण्यात येईल. महिलांविरोधातील गुन्ह्यांवर तातडीने आणि प्रभावी कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. नागपूरमधील वाहतूक कोंडी, वाढती वाहन संख्या आणि शहरी व्यवस्थापनाशी संबंधित समस्यांवरही पोलीस प्रशासन विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक शिस्तीचे पालन करण्यासाठी जनजागृतीसोबतच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीला आळा घालणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कायद्याचे राज्य अधिक बळकट करणे या उद्दिष्टांसह विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे. त्यांच्या स्पष्ट आणि कठोर भूमिकेमुळे नागपूरकरांमध्येही नव्या पोलीस नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।